स्त्रीधन म्हणजे लग्नाच्या वेळी स्त्रीला मिळालेले दागिने किंवा पैसे। मग त्यावर अधिकार कोणाचा हा प्रश्न अनेकदा येतो, पण त्यावर आता न्यायालयानंच एक निकाल दिलाय। त्यानुसार स्त्रीधन हे फक्त पत्नीचं असतं, त्यावर पतीचा अधिकार नसतो। हा महत्त्वपूर्ण निकाल दिलाय अलाहाबाद उच्च न्यायालयानं। कोणत्या खटल्याच्या निमित्तानं न्यायालयानं हे सांगितलंय, काय आहे हे नेमकं प्रकरण, सविस्तर सांगते। अलाहाबाद उच्च न्यायालयात एका विवाहित महिलेनं एक याचिका दाखल केली होती। याचिकाकर्त्या महिलेचा विवाह एप्रिल 2012 मध्ये झाला। लग्नानंतर तिनं पती आणि सासरच्या मंडळींविरुद्ध हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती। याला प्रत्युत्तर म्हणून पतीनं पत्नीवरच आरोप केला। तो आरोप असा होता की सप्टेंबर 2018 मध्ये त्याची पत्नी आणि तिच्या माहेरच्या लोकांनी घरात घुसून 6,400 रुपये रोख आणि 1.5 लाख रुपयांचे दागिने आणि घरगुती सामान उचलून नेलं। या तक्रारीवर परस्पर विरोधी याचिका दाखल केल्या गेल्या। यात अनामिका तिवारी आणि इतर 4 जणांनी एक याचिका दाखल केली। त्यावर सुनावणी करताना अलाहाबाद उच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण निकाल दिला। विवाहित महिला आपल्या स्त्रीधनाची एकमेव आणि पूर्ण मालक असते। तिनं स्वतःचे दागिने किंवा पैसे स्वतःबरोबर नेले तर तिच्यावर विश्वासघाताचा किंवा चोरीचा गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयानं दिलाय। न्यायमूर्ती प्रकाश यांनी अनामिका तिवारी आणि अन्य 4 जणांनी दाखल केलेली याचिका मंजूर करताना खालच्या न्यायालयानं पत्नी आणि तिच्या नातेवाईकांना जारी केलेलं चोरीबाबतचं समन्स आणि फौजदारी खटला रद्द करण्याचे आदेश दिले। न्यायालयानं असंही स्पष्ट केलं की पत्नी ही तिच्या स्त्रीधनाची पूर्ण आणि एकमेव मालक असते। लग्नाच्या वेळी मिळालेली कोणतीही मालमत्ता हे केवळ स्त्रीधन असतं आणि ती पती पत्नीची संयुक्त मालमत्ता मानली जाऊ शकत नाही। ही मालमत्ता पत्नीला तिच्या इच्छेनुसार वापरण्याचा पूर्ण अधिकार आहे। जर एखाद्या संकट काळात पतीनं या मालमत्तेचा वापर केला तरीही ती मालमत्ता पत्नीचीच राहते। सर्वात महत्त्वाचं म्हणजे पत्नीनं स्वतःचे दागिने किंवा स्त्रीधन स्वतःसोबत नेलं तर तिच्यावर विश्वासघाताचा किंवा चोरीचा कोणताही फौजदारी गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही, कारण ती स्वतःच त्या मालमत्तेशी कायदेशीर मालक असते, असं अलाहाबाद उच्च न्यायालयानं म्हटलंय। या बातमीवर तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।